नमस्कार, माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत नीर डोसा। नीर डोशासाठी मी 1 कप तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। रात्रभर भिजवले किंवा तुम्ही 4 तास भिजवले तरी चालतात। तर असे मी हे तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेले आहे। छान धुवून घ्यायचे। नीर डोशामध्ये फक्त मीठ आणि तांदळाचा वापर केला जातो। तर हे बघा, मी 2-3 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, कारण त्याने एक वेगळी टेस्ट येते। तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातलं तरी चालेल। तर आता आपण हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया। तर हे बघा, मस्त वाटून झालेलं आहे आपलं, एकदम सफेद कलर आला आहे। आणि ह्या वाटणला भिजत घालायची काही गरज नाही, डायरेक्ट तांदूळ वाटायचे आणि डोसा करायला घ्यायचा। म्हणून हा झटपट होणारा नीर डोसा आहे। याच्यामध्ये खूप पाणी वापरतात, म्हणून याचं नाव आहे नीर डोसा। आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। आपण त्याच्यात भरपूर असं पाणी घालणार आहोत। नीर डोशाला भरपूर पाणी लागतं। ते छान हलवून घ्यायचं आहे। प्रत्येक डोसा घालताना सुद्धा आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत। दोन मिनिटं हे पीठ आपण भिजून देऊया, तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया। हे बघा, आपलं पीठ एकदम पातळ, म्हणजे एकदम पाण्यासारखं आहे, पाणीच आहे असं वाटतंय। आणि हे इतकंच पातळ झालं पाहिजे, तरच आपला डोसा छान बनतो। तर तुम्ही बघू शकता किती पातळ आहे ते, चमच्यावर पण ओठत नाही बघा। तर आता आपण त्याच्यात थोडंसं तेल घालून घेऊया। गॅस फास्टच ठेवायचा आहे। हे बघा, कसा जाळीदार डोसा झालेला आहे आपला। जेवढा पातळ घालाल तेवढा डोसा छान होतो। हे बघा, आपले नीर डोसे एकदम जाळीदार मस्त तयार झालेले आहेत। हे बघा, मस्त मस्त।